महाराष्ट्रात मोठ्या धुमधडाक्यात गणेश उत्सव साजरा करण्यात आला। राज्यात घरोघरी आणि मंडळात विराजमान झालेल्या गणपती बाप्पाने 10 दिवस पाहुणचार घेतला। त्यानंतर 2 दिवसांपूर्वी अनंत चतुर्दशी निमित्त लाडक्या बाप्पाचे विसर्जन करण्यात आले। लाडक्या बाप्पाला निरोप देताना सर्वांचेच डोळे पाणवले होते। मात्र आता गणपती विसर्जनाला मोठे गालबोट लागले आहे। पुण्यात विसर्जन मिरवणुकीदरम्यान तिघांचा आकस्मिक मृत्यू झाला आहे। पुण्यातील ससून रुग्णालयाने ही माहिती दिली। ससून रुग्णालयाने दिलेल्या माहितीनुसार पुण्यातील विसर्जन मिरवणुकीला गालबोट लागले आहे। पुण्यातील विसर्जन मिरवणुकीदरम्यान तिघांचा आकस्मिक मृत्यू झाला आहे। नयन ढोके वय 27, विशाल बल्लाळ वय 35 आणि 45 वर्षीय अनोळखी व्यक्ती अशी या तिघांची नावे आहेत। या तिघांचा मृत्यू अनुक्रमे लक्ष्मी रोड, टिळक रोड आणि कसबा गणपती मंडळाजवळ झाला। हा मृत्यू नेमका कशामुळे झाला याची माहिती अद्याप समोर आलेली नाही। सध्या ससून रुग्णालयाने या तिघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत। आता अहवाल आल्यानंतर या तिघांचा मृत्यू कोणत्या कारणाने झाला याबद्दलची माहिती समोर येईल, असे ससून रुग्णालय प्रशासनाने सांगितले।